गुड मॉर्निंग. माय सेल्फ सावत यसू फ्रॉम SGM कॉलेज कराड. आज आपण एक्सरसाइज 3.3 बघणार आहे आणि ह्यामध्ये जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू कशा डिफाईन करायच्या हे बघायचं. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, इन्व्हर्स फंक्शन ऑफ साइन, कोसाइन, कॉस, टॅन, सेक, कॉट अशा सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इन्व्हर्स फंक्शन कसे डिफाईन होतात, त्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे हे आपण बघितलं होतं आणि त्यावरूनच अशा पर्टिक्युलर फंक्शनचे प्रिन्सिपल व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. आता पहिलं एक्झाम्पल आहे बघा, सोल्युशन आपण बघूया. ह्या प्रत्येक एक्झाम्पलसाठी आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायच्या. मग पहिलं एक्झाम्पल आहे आपलं साइन इन्व्हर्स 1/2. ह्या फंक्शनसाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू काय येते ते बघायचं. मग तुम्हाला माहित आहे, जर साइन इन्व्हर्स हे फंक्शन एक्झिस्ट होत असेल तर ह्या फंक्शनसाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय असते, दी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ x इज काय असतो, क्लोज रे इंटरवल -π/2 to π/2. यासाठी साइन इन्व्हर्स x साठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच डिफाईन होतो. आता ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच वरतीच साइन इन्व्हर्स 1/2 ची आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायची. मग काय केलं तर साइन इन्व्हर्स 1/2 साठी मी एक अँगल डिफाईन केला, तो आहे अल्फा. आणि अल्फा कुठे बिलॉंग करतो तर -π/2 लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू π/2. म्हणजे हा अँगल ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये इन्क्लूड होत असेल तर आपण हा साइन इन्व्हर्स 1/2 ची व्हॅल्यू डिफाईन करू शकतो. मग यावर काय मिळणार बघा, साइन अल्फा इक्वल टू 1/2 ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पण तुम्हाला माहित आहे कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक साइन फंक्शनसाठी कोणता अँगल असा असेल की त्याची व्हॅल्यू 1/2 येत असेल. वी नो दॅट साइन π/6 ह्या अँगलसाठी आपल्याला व्हॅल्यू काय मिळते 1/2. आणि आपण काय डिफाईन केलंय तर साइन अल्फा इक्वल टू व्हॅल्यू पण काय आहे 1/2. मग यावरून काय मिळणार, साइन अल्फा इक्वल टू 1/2 इक्वल टू साइन π/6. म्हणजे साइन अल्फा इक्वल टू 1/2 इक्वल टू साइन π/6. हे आपल्याला नेक्स्ट इक्वेशन मिळाले किंवा स्टेप मिळाली आणि कंपॅरिझन केलं तर यावरून आपल्याला अल्फा इक्वल टू काय मिळतो, देअरफॉर अल्फा इक्वल टू काय मिळणार π/6 मिळणार. मग आता ह्यावरून साइन इन्व्हर्स 1/2 देअरफॉर साइन इन्व्हर्स 1/2 साठी आपल्याला व्हॅल्यू काय मिळते तर π/6 वेअर -π/2 लेस दॅन इक्वल टू π/6 लेस दॅन इक्वल टू π/2. आणि हीच आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन झाली, ती म्हणजेच काय आहे π/6. देअरफॉर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इन्व्हर्स 1/2 इज काय मिळणार आपल्याला π/6 मिळणार. सेम ह्या पद्धतीने आपण काय करू, आता कॉसेक इन्व्हर्स 2 साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करणार. सेम ह्या पद्धतीने डिफाईन करणार. आधी बघणार कोसेक इन्व्हर्स 1 x साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे आणि त्यावरून आपण एक अँगल कन्सिडर करून त्या अँगलची व्हॅल्यूज म्हणजेच काय असणार आहे आपली कोसेक इन्व्हर्स 2 साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करणार. मग आता सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे बघा सोल्युशन मध्ये कोसेक इन्व्हर्स 2 यासाठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायची. मग तुम्हाला माहित आहे कोसेक इन्व्हर्स साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय येते, व्हॅल्यू ब्रँच ऑफ
कोसेक इन्व्हर्स एक्स इज काय असणार आहे? कोसेक इन्व्हर्स एक्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय असणार आहे? तर जी साइन जी असते तीच काय असणार आपली कोसेक इन्व्हर्स साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असणार आणि ती म्हणजे काय क्लोज्ड इंटरवल -π/2 प्लस π/2 ही म्हणा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे. मग यावरून काय करणार लेट कोसेक इन्व्हर्स ऑफ 2 इक्वल टू अँगल डिफाइन केला तो आहे तुमचा बीटा आणि बीटा कुठे बिलॉंग करतो तर तुमच्या ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये. तर -π/2 लेस दॅन इक्वल टू बीटा लेस दॅन इक्वल टू π/2 मध्ये हा बीटा इन्क्लूड होतो. मग यावरून नेक्स्ट इक्वेशन काय मिळतं आपल्याला कोसेक ऑफ बीटा इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते 2. पण तुम्हाला त्याच वेळेला माहित आहे की कोणत्या अँगलसाठी कोसेक इन्व्हर्स तरी कोसेक ऑफ बीटा साठी व्हॅल्यू काय डिफाइन होते किंवा कोणत्या अँगलसाठी कोसेक ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू 2 असते तर ती काय असणार आहे तुमची π/6. म्हणून काय मिळणार आहे कोसेक ऑफ π/6 इक्वल टू व्हॅल्यू काय असते 2 आणि ह्यावरून काय मिळतं तुम्हाला देअरफॉर कोसेक बीटा इक्वल टू 2 इक्वल टू कोसेक ऑफ π/6 ह्या दोन्हीची ॲल्जेब्राइक व्हॅल्यू काय असणार आहे 2. मग कंपॅरिझन करा ह्यावरून अँगल काय आपल्याला मिळतो बीटा इक्वल टू काय मिळाला π/6. मग ह्यावरूनच प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इन्व्हर्स 2 साठी काय मिळते आपल्याला कोसेक इन्व्हर्स 2 इक्वल टू काय मिळणार आहे π/6. सेम प्रोसेस आपण जशी साइन साठी डिफाइन केली सेम कोसेक इन्व्हर्स 2 साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन केली. आता कॉट इन्व्हर्स -1 साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच डिफाइन करणार आणि ती काय आहे ते आपण बघू. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं टॅन इन्व्हर्स -1 साठी. सोल्युशन मध्ये बघा थर्ड एक्झाम्पल आहे टॅन इन्व्हर्स -1. देअरफॉर वी नो दॅट आता टॅन इन्व्हर्स एक्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे ते बघूया आणि त्यावरून आपण टॅन इन्व्हर्स -1 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करू. वी नो दॅट the principal value branch of tan inverse x is काय येते तर ओपन इंटरवल -π/2 टू π/2 हा तुमचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच एक्झिस्ट होतो tan इन्व्हर्स x साठी. मग ह्यावरून काय डिफाइन करणार लेट tan इन्व्हर्स -1 साठी एक अँगल डिफाइन करा तो काय आहे तुमचा अल्फा आणि अल्फा कुठे बिलॉंग करतो तर ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये आणि ते काय आहे कंडिशन -π/2 लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू π/2. मग आता ह्या अल्फाची आपल्याला व्हॅल्यू डिफाइन करायची म्हणजेच ती काय असणार आहे ह्या tan इन्व्हर्स -1 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू. मग ह्यावरून काय होणार आहे इन्व्हर्स फंक्शनची कंडिशन तर tan ऑफ अल्फा अल्फा ह्या साइडला डिफाइन झाला तर tan इन्व्हर्सचं काय डिफाइन होतं tan अल्फा इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते आपल्याला -1. पण तुम्हाला माहित आहे टँजंटच्या कोणत्या अँगलसाठी आपल्याला टँजंट ह्या ट्रिग्नोमेट्रिकची व्हॅल्यू -1 कधी मिळते कोणत्या अँगलसाठी मिळते तर तो अँगल काय असतो तुमचा -π/4 म्हणजेच काय येणार tan ऑफ -π/4 इक्वल टू व्हॅल्यू काय असते तुमची -1 म्हणजेच काय असतो तो -tan π/4 म्हणजेच काय असतो तो -1 व्हॅल्यू असते. मग यावरून काय डिफाइन करणार देअरफॉर कंपॅरिझन करा tan अल्फा इक्वल टू व्हॅल्यू -1 असेल पण त्याच वेळेला -1 ही व्हॅल्यू कशाची असते
तर मायनस टँजंट ऑफ पाय बाय 4 मायनस टँजंट ऑफ पाय बाय 4 म्हणजेच काय मिळणार टॅन ऑफ मायनस पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असते मायनस पाय बाय 4. मग कंपॅरिझन करा अल्फा इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू काय मिळते मायनस अल्फा इक्वल टू काय मिळणार मायनस पाय बाय 4 आणि अल्फा म्हणजेच काय आपला टॅन इनवर्स 1 म्हणजेच या टॅन इनवर्स मायनस 1 ची काय झाली ती प्रिन्सिपल व्हॅल्यू. मग यावरून काय मिळणार आपल्याला दी प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स मायनस 1 इज मायनस पाय बाय 4 ही आपल्याला टॅन इनवर्स मायनस 1 साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन झाली. हे झाले 3 एक्झाम्पल्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल यावरचे बघूया. सेम या पद्धतीनं प्रत्येकासाठी सेम प्रोसेस डिफाईन करायची. आधी आपल्याला त्यांना प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन पाहिजे म्हणजे त्याचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे हे ओळखता आला पाहिजे आणि त्यावरून आपण त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे टॅन इनवर्स ऑफ मायनस रूट 3. या एक्झाम्पलसाठी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करणार. मग तुम्हाला माहिती आहे आधीचे एक्झाम्पल आपण सॉल्व केले त्या सोल्युशनमध्ये तुम्हाला टँजंट ह्या फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच माहीत आहे. देअर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ टॅन इनवर्स x इज काय आहे तर ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. मग ह्यासाठी एक अँगल डिफाईन केला. लेट टॅन इनवर्स ऑफ मायनस रूट 3 इक्वल टू बीटा असेल आणि बीटा कुठे बिलॉंग करतो तर ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मायनस पाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू बीटा लेस दॅन इक्वल टू पाय बाय 2 साठी. मग आता ह्यावरून नेक्स्ट स्टेप काय मिळेल टॅन इनवर्स इक्वल टू मायनस रूट 3 इक्वल टू बीटा असेल तर इनवर्स फंक्शनची डेफिनेशन यूज करा. टॅन ऑफ बीटा इक्वल टू काय मिळेल मायनस रूट 3 हे आपल्याला मिळालं. पण तुम्हाला माहित आहे टँजंटच्या कोणत्या अँगलसाठी आपल्याला व्हॅल्यू मायनस रूट 3 मिळेल तर ती काय आहे टॅन ऑफ मायनस कोणत्या अँगलसाठी मायनस पाय बाय 3 म्हणजेच काय असतो तुमचा मायनस टॅन थीटा म्हणजेच मायनस पाय बाय 3 इक्वल टू व्हॅल्यू काय असते मायनस रूट 3 असते. हे तुम्हाला माहित आहे आणि हे आपल्याला सोल्युशन मध्ये डिफाईन झालं. मग दोन्ही कंपॅरिझन करा इक्वेशन. मग यावरून काय मिळणार टॅन बीटा इक्वल टू मायनस रूट 3 ही व्हॅल्यू मिळते. पण आपल्याला काय माहित आहे टॅन ऑफ मायनस पाय बाय 3 म्हणजेच मायनस टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे मायनस रूट 3 मिळते. मग यावरून बीटा इक्वल टू काय आपल्याला अँगल मिळतो तर बीटा इक्वल टू काय मिळणार मायनस पाय बाय 3 हा अँगल मिळाला. म्हणजेच टॅन इनवर्स मायनस रूट 3 इक्वल टू बीटा आहे म्हणजेच टॅन इनवर्स मायनस रूट 3 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय डिफाईन झाली तर मायनस पाय बाय 3. Therefore the principal value of tan inverse minus root 3 is minus pi by 3 आपल्याला त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळाली. हे झालं आपलं tan inverse साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधण्याचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. यावरच नेक्स्ट एक्झाम्पल आहे cos इनवर्स मायनस 1/2 साठी. cos इनवर्स मायनस 1/2 साठी. मग बघूया 5th नंबरचं एक्झाम्पल आहे cos इनवर्स मायनस 1/2 यासाठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायची. मग सोल्युशन मध्ये बघा cos इनवर्स मायनस 1/2
मग तुम्हाला माहिती आहे कॉस इन्व्हर्स x ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे? द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ cos इन्व्हर्स x इज काय आहे? तर ओपन इंटरवल 0 to पाय हा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच झाला cos इन्व्हर्स x साठी. आता आपल्याला कशासाठी डिफाइन करायचे आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू? तर cos इन्व्हर्स -1/2 साठी. मग त्यासाठी एक अँगल डिफाइन करूया. cos इन्व्हर्स -1/2 इक्वल टू अल्फा. आणि अल्फा कुठे बिलॉंग करतो? तर या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये 0 ≤ अल्फा ≤ पाय. हे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू त्यासाठी मिळाली. आता पुढे यावरून कंडिशन काय मिळणार? इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन वापरा. अल्फा या साइडला आला किंवा cos इन्व्हर्स त्या साइडला गेला तर काय मिळणार? -1/2 इक्वल टू काय मिळतो? cos अल्फा. म्हणजे इक्वेशन काय मिळणार? cos अल्फा इक्वल टू -1. आता आपल्याला असा अल्फा डिफाइन करायचा आहे की cos या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी त्याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? -1/2. मग सांगा कोणत्या अँगल साठी cos ह्या फंक्शनची व्हॅल्यू -1/2 मिळते? कोणत्या अँगल साठी? तर cos ऑफ π/2 साठी. देअरफॉर -cos π/2 इक्वल टू व्हॅल्यू काय असते आपली? -1/2 असते. हे तुम्हाला माहित आहे. आता ह्यावरून काय करणार? याचं अल्फा डिफाइन करणार. देअरफॉर -cos θ इक्वल टू काय असतो आपला? cos θ. म्हणजेच काय मिळणार? cos ऑफ π - π/2 इक्वल टू 1/2 -1/2. याचं काय केलं आपण? अलाइड अँगल मध्ये कन्वर्जन केलं. मग π - π/2 साठी आपल्याला ह्या अलाइड अँगलची व्हॅल्यू डिफाइन करायची. आणि त्यावरून काय मिळणार? असा अँगल डिफाइन होणार की त्या अँगलसाठी आपल्याला त्याचा प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन होणार. मग सबस्टिट्यूशन करा किंवा सिम्प्लिफाय करा. π × 2 म्हणजे 2π - π म्हणजेच काय होईल? π/2 इक्वल टू व्हॅल्यू काय असते आपली? -1/2 मिळेल. म्हणजेच काय मिळेल आता? cos π/2 ची व्हॅल्यू काय मिळते? 1/2. मग कंपॅरिझन करा इक्वेशन. cos अल्फा इक्वल टू व्हॅल्यू -1/2 असते आणि त्याच वेळेला cos π/2 ची पण व्हॅल्यू काय असते आपली? -1/2 असते. पण कंपॅरिझन केल्यानंतर अल्फा इक्वल टू काय मिळेल तुम्हाला? अल्फा इक्वल टू π/2 आणि हीच काय झाली आपल्याला? cos इन्व्हर्स -1/2 साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू. देअरफॉर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cos इन्व्हर्स -1/2 इज π/2. हे आपल्याला -1/2 साठी प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळाली. सेम या पद्धतीने आपण एक्झाम्पल डिफाइन करून त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करू शकतो. यावरचे आता सगळे एक्झाम्पल्स झालेत की जेणेकरून आपण जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच डिफाइन केले त्यावरून त्याचे प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएशनचं. त्यामध्ये काय करणार आहे तुम्ही? कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू डिफाइन करणार आहे. मग आपण त्यावरचे एक्झाम्पल बघूया. इव्हॅल्युएट दी फॉलोइंग फंक्शन्स. पहिलं एक्झाम्पल आहे tan इन्व्हर्स 1 प्लस cos इन्व्हर्स 1/2 प्लस sin इन्व्हर्स 1/2. हे इक्वेशन डिफाइन केले आणि ह्याची काय करायची आहे? प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करायची. मग काय करणार? प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची काय करणार? प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करणार आणि ह्या इक्वेशनमध्ये पुट आउट करून तुम्ही सिम्प्लिफाय करा. मग बघा सोल्युशनमध्ये लेट tan इन्व्हर्स 1 इक्वल टू अल्फा डिफाइन केला आणि तुम्हाला माहित आहे tan इन्व्हर्स x ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे? वेअर
लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू पाय बाय 2. जर अल्फा या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये बिलॉंग करत असेल तर यावरून तुम्ही टॅन इनवर्स 1 ची काय करू शकता व्हॅल्यू डिफाईन करू शकता. मग यावरून कंडिशन काय मिळते टॅन अल्फा इक्वल टू 1. मग शोधा अशा कोणत्या अँगलसाठी टॅन्जंट फंक्शनची व्हॅल्यू काय असते 1 कधी मिळते. तर तुम्हाला माहित आहे तर टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू पण काय असते आपल्याला 1 मिळते. आणि आपल्याला इथे इक्वेशन काय दिले टॅन अल्फा इक्वल टू 1 दिले. पण तुम्हाला माहित आहे टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असते आपली 1 असते. दोन्ही फंक्शन किंवा एक्झाम्पल इक्वेशन कंपॅरिझन करा. मग त्यावरून काय इक्वेशन मिळतं टॅन अल्फा इक्वल टू 1 इक्वल टू टॅन पाय बाय 4. म्हणजे ॲट अ टाइम टॅन अल्फा आणि टॅन पाय बाय 4 ह्या दोन्हींची व्हॅल्यू पण इथे आपल्याला सेम मिळते. ती काय आहे 1. मग कंपॅरिझन करा अल्फा इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे पाय बाय 4. हा झाला तुमचा अँगल की ज्या अँगलमध्ये टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू काय असते पाय बाय 4 किंवा 1 असते. आणि यावरून काय मिळणार टॅन इनवर्स 1 इक्वल टू अल्फा म्हणजेच काय आपला पाय बाय 4. ह्याला इक्वेशन 1 डिफाईन करू. म्हणजे टॅन इनवर्स 1 साठी आपण व्हॅल्यू डिफाईन केली. आता सेम नेक्स्ट कॉस इनवर्स 1 साठी सॉरी 1/2 साठी काय करणार आहे व्हॅल्यू डिफाईन करतो. अगेन कॉस इनवर्स 1/2 इक्वल टू बीटा. आणि तुमचा बीटा कुठे बिलॉंग करतो बीटा बिलॉंग्स टू दी क्लोज्ड इंटरवल 0 to पाय. हा आपण कन्सिडर केलं. मग आता बीटासाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन काय होते बघा कॉस बीटा इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार 1/2. मग शोधा बीटा ह्या अँगलसाठी कॉस ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू कोणत्या अँगलसाठी 1/2 मिळते तर ती काय आहे आपल्याला कोणत्या अँगलसाठी मिळणार आहे तर पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री अँगलसाठी. म्हणजे कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू पण काय मिळते आपल्याला 1/2 मिळते. मग यावरून कंपॅरिझन केल्यानंतर काय मिळणार कॉस बीटा इक्वल टू 1/2 इक्वल टू काय मिळेल कॉस पाय बाय 6 मिळेल. मग यावरून बीटा इक्वल टू अँगल काय मिळाला आपल्याला पाय बाय 6. देअरफॉर कॉस इनवर्स 1/2 इक्वल टू पाय बाय 6. हे सेकंड फंक्शनसाठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन झाली आणि ती काय आहे आपली पाय बाय 6. आता नेक्स्ट आहे साइन इनवर्स 1/2 साठी व्हॅल्यू डिफाईन करू. अगेन साइन इनवर्स 1/2 इक्वल टू गॅमा. गॅमा अँगल कन्सिडर केला आणि गॅमा कुठे बिलॉंग करतो आणि गॅमा बिलॉंग्स टू दी क्लोज्ड इंटरवल -π/2 to π/2. मग यावरून काय मिळणार साइन तिकडे कन्वर्ट झाला तर साइन गॅमा इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल 1/2 मिळेल. मग शोधा साइन ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधल्या कोणत्या अँगलसाठी आपल्याला व्हॅल्यू 1/2 मिळते ते शोधायचं. मग काय असते कोणत्या फंक्शनसाठी तर कोणत्या अँगलसाठी साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू 1/2 असते तर ती आहे अँगल π/3. π/3 या अँगलसाठी साइन या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 1/2 मिळते. मग कंपॅरिझन करा दोन्ही इक्वेशन्स. देअरफॉर साइन गॅमा इक्वल टू 1/2 मिळते आणि त्याच वेळेला साइन π/3 ह्याची पण व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 1/2 मिळते. मग कंपॅरिझन केल्यानंतर गॅमा इक्वल टू काय आहे आपला π/3 हा अँगल आहे आणि यावरूनच साइन इनवर्स 1/2 इक्वल टू काय मिळते व्हॅल्यू π/3. ह्याला इक्वेशन 3. मग इक्वेशन 1, 2 आणि 3 बघा. टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू आपण काय डिफाईन केले π/4. सेकंड इक्वेशन मध्ये कॉस इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय डिफाईन केले π/6 आणि साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय डिफाईन केले π/3 डिफाईन केले. मग आता हे सगळ्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट आउट करा आणि हे इक्वेशन इव्हॅल्युएट करा. मग बघा नेक्स्ट काय येणार प्रोसिजर. कन्सिडर
Consider the equation tan inverse 1 plus cos inverse 1/2 plus sin inverse 1/2. मग व्हॅल्यू पुट आउट करा. tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू काय आहे? π/4. याची काय व्हॅल्यू डिफाइन केली? π/6. आणि याची काय केली? π/3. आता ह्याचं काय करायचं आहे? सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. इक्वलिटी डिफाइन करा. काय करा? इकडे 2 ने मल्टिपल करा. इकडे काय करणार? π/4 प्लस π/6 प्लस 2π डिवायडेड बाय 6. या दोन्ही इक्वॅलिटीसाठी काय केलं आपण? डिनॉमिनेटर सेम केलं. आता पुढे काय करणार? ॲडिशन करा. π/4 प्लस 3π डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय मिळेल? π/4 प्लस π/2 मिळेल. आता π/4 प्लस π/2 करा. π प्लस 2π डिवायडेड बाय 4 म्हणजेच आपल्याला अँगल काय मिळेल? इक्वल टू अँगल काय मिळाला? 3π/4. या इक्वलिटीसाठी आपल्याला फायनल व्हॅल्यू डिफाइन झाली. ती काय आपली? 3π/4. हे आपण इव्हॅल्युएट केले. थोडक्यात काय, जे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलते त्याच्या आधी प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करून घेतल्या आणि ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून फक्त आपण सिम्प्लिफाय केले आणि त्यावरून हे इक्वेशन इव्हॅल्युएट केले. या पद्धतीने आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. थँक्यू.